हाय टू फॅमिली, जय महाराष्ट्र. झालं का जेवण सर्वांचं? हापूस आंबा हे बघा, कोकणातून आणलाय काकांनी. अजून गरम लागतात, गाडीत आणलेले. काजू काजू हे काजूचं फळ आपल्याला बघायला भेटत नाही ना इथं. असते ती येतात विकाय, पण कोण आणतं एवढा हौसेने. हे काकांनी आणले तिकडून. काजूगर कोकणात गेलते ना काका. हे बघा किती मस्त आहे ना. तुरट आंबट लागते बघा ही फळ. हे काजू घ्यायचे काढून आणि फळ खायचं. चला मागच्या कॅबिनेट दाखवते तुम्हाला. हे बघा काजू पण आणलेत, हे बघा फळं पण आणलेत काजूची. आणि हे हापूस आंबेत. हापूस वास तर इतका वास तर येतोय का नाही मस्त आंब्याचा. हे बघा तिकडे कोकणात गेलते ना काका 4-5 दिवस गाडी घेऊन. तिकडे ओळखीचे आहेत आमचे राहायला, त्यांना सोडाय गेलते कोकणात. हे बघा त्यांच्याच घरचे आणले हे सगळं. हे सगळं आहे ना त्यांच्याच घरचे आंबे. आंबे हे या कैऱ्या बघा. त्यात म्हणलं पाड लागलाय वाटतं. काका म्हणत ते पाड लागलाय. लई डाग पडलेलं होतं. मी धुवून ही करून ही कैऱ्या ठेवल्या बघा. गावाला पण नाही त्या भेटत. हे एवढ्या उशिरा जाणार ह्यातले म्हणलं अशा निबार बघू चांगल्या निघल्या तर ठीक, नाही तर मग नाही चिरत. एखादी पिवळी निघली तर नाही चिरणार. मग चिरून म्हणलं थोडंसं लोणचं करावं म्हणलं, काकाला लागतं. हे पाड लागल्या तर वाटतंय मला पण. ही काय पण बघू निघतात का काय फुटले ते. बघा कैऱ्या तर किती मोठ्या कैऱ्या आणल्यात बघा, बऱ्याच आहे. हे बघा हे पण आणले बॉक्स आंब्याचं बॉक्स आणले. कच्चे आहेत ह्यात आंबे. फणस पण आणले हे बघा. हे बघा फणस आणले, आंबे आणलेत. थांबा तुम्हाला दाखवते खोलून. हे बघा ह्यातले पण आंबे दाखवते मी. हे बघा असे आंबे ह्यातले पेटीतले पाडाचे आहेत, अजून पिकायचे आहेत. हे पण हापूस आंबेच आहेत कोकणातले. ही विकत आणली बरं का पेटी काकांनी तिकडून. हे बघा म्हणजे त्या पाहुण्यांनी दिली आम्हाला विकत घेऊन. कोकणात जी पाहुणे आहेत ना आमची, त्यांनी दिली आम्हाला विकत घेऊन ही हापूस आंब्याची पेटी. ही पिकायला भरपूर टाईम आहे. हे बघा गच्च भरली पेटी. तर चला परत बांधून ठेव. काका म्हणले सोडू बिडू नको, असंच पिकू दे. तुम्हाला दाखवायसाठी मी सोडली. हे आणलेत बघा वेगळेच पिकलेले आंबे. हे पण हापूस आंबे आहेत. हे ना गाडीत एक बाई बसली होती वाटतं आंब्यावाली, तिच्याकडून घेतलेत काकांनी विकत. 500 रुपयाचे एवढे आंबे आहेत. 500 रुपयाचे आंबे. ही काजू ही त्या पाहुण्यांच्याच घरीत होतं, आणि ह्या कैऱ्या पण, आणि ती फणस पण ती पाहुण्यांनी दिले. तर कसं काय आहे कोकणचा ही बघा मेवा. कोकणचा मेवा कसा आहे सांगा. हे बघा काजूला असं फळ असते आणि काजू असा पुढं असतोय. हे बघा बरीच आहे ती फळं, 5-7 आहे ती फळं आणले ते त्यांनी. काजू पण आणले ते. आता ते तिकडं हे बॉक्स तिकडं पलीकडं खायला पण आणले भरपूर. हे बघा आता हे काजू ना आपण गावाला गेल्यावर चुलीत भाजणार. ही फळं खाते ती यश, हे खाते. यशने खाल्लं मगाशी, त्यांनी एक खाल्लं, आम्ही नाही कोणी खाल्लं अजून. चला तर मग आता ह्यातले बघते कैऱ्या निघतात का ह्यातल्या बघती चिरती. चला तर मग कसा वाटला कोकणचा मेवा हे सांगा. रानमेवा कोकणचा. लय अगं म्हणले कोकणला असले काजू आणि प्रत्येक झाडाला म्हणले लय काजू. प्रत्येकाच्या दारातनी काजूची झाडं म्हणले. आंब्याची झाडं ही दारातलंच आहे त्यांच्या पाहुण्यांच्या, त्या दारातलंच काढून आणलेले ती आंबं. आणि ही विकत आणले ते आता येताना ताजं खायसाठी. आणि ही कच्चं आहेत ना म्हणून ही आणले काकांनी खायसाठी. उद्या लागतंय ना आकितीला, अक्षय तृतीयाला. तर कसं काय वाटलं आमचा रानमेवा सांगा. कोकणचा मेवा कसा आहे सांगा.